परवाच एक वक्तव्य होतं आणि त्या वक्तव्यामध्ये लोकप्रतिनिधीनं काही एक वक्तव्य केलं असं तुम्ही तुमच्या निदर्शनास आलं. ते कुठलं नेमकं वक्तव्य काय होतं? का पाकिस्तानी विचाराचे लोक आपल्याला नको आहेत. म्हणजे पाकिस्तानी विचारायचे लोक नको म्हणजे कुठल्या जातीवरती त्यांनी आक्षेप घेतला अशा पद्धतीने? आता पाकिस्तानला या भारतामधला हिंदू असो मुस्लिम असो तो मानतच नाही. सद्यस्थितीमध्ये निवडणुकीचं वातावरण आहे, उद्या मतदान होणार आहे आणि मतदानाच्या पूर्वसंध्येला जर अशा पद्धतीची वक्तव्य यायला लागली तर समाजामध्ये त्याचं संदेश एक वेगळ्या प्रकारचा जातो. तुम्ही कशा पद्धतीनं बघता याकडे? या अशा वक्तव्यामुळं फक्त राजकीय फायदा घ्यायचा, कुठेतरी एक समाज आकर्षित करायचा की हिरवा गुलाल किंवा पाकिस्तानी समर्थक हे अशा गोष्टीच्या ह्याच्यावरती ते भाष्य करतात असं तुम्ही आता म्हणालात. तर यावरती त्यांचा विकास नेमका कशा पद्धतीने चाललाय असं तुम्हाला वाटतं? आमदार साहेबांसोबत जर आपण ते महापौर असताना जरी पाहिलं, 2 वेळा ते आमदार झाले त्यावेळी जर पाहिलं तर त्यांच्यासोबत एक मुस्लिम धर्मीय समाज हा प्रामुख्याने त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून होता. ज्या वेळेस ते महापौर झाले त्यावेळेस मुस्लिम समाजाने निश्चित हिरवा गुलाल खेळले. त्या ठिकाणी त्यांच्या प्रेमापोटी केशरी रंगाचा गुलाल सुद्धा खेळले. या भारतातला प्रत्येक मुसलमान या भारताशी एक निष्ठ हे जाहीर सांगतो. भारत पाकिस्तान युद्ध होईल, या भारतातला मुसलमान बॉर्डरवर निश्चितपणे गोळी खायला पुढे राहिला. नमस्कार, न्यूज टुडे 24च्या या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. मी सुफी सय्यद. आपण पाहत आहात न्यूज टुडे 24 अहिल्यानगर. सद्यस्थितीमध्ये निवडणुकीचं वातावरण तप्त आहे. संपूर्ण अहिल्यानगर शहर निवडणूकमय झालेलं आहे आणि अवघ्या 1 दिवसावरती मतदान येऊन ठेपलेलं आहे. पण सद्यस्थितीचं जर वातावरण पाहिलं आपण शहरातलं तर हे वातावरण आपल्याला एक वेगळं आणि विचित्र वाटतंय. काही ठिकाणी लोकांचे वक्तव्य विविध स्तरातनं येत आहेत. काही लोक अतिशय तप्त आणि अतिशय विचित्र भाषा वापरत आहेत. काही लोकांची भाषा एक वेगळ्या विशिष्ट धर्माविषयीची आहे, जातीविषयीची आहे, जातीवाचक आहे. अशाच पद्धतीचं काही एक वक्तव्य शहरामध्ये काही एका माध्यमातून ते प्रसारित झालं आणि त्याच्यामध्ये एक वक्तव्य असं ठिकठिकाणी प्रसारमाध्यमांमध्ये आलं. विखारी असं काहीतरी वक्तव्य होतं. तर आज त्या वक्तव्याविषयी त्यांच्या काय भावना आहेत. नगर शहरामधले एक सुशांत म्हस्के नावाचे एक सामाजिक कार्यकर्ता आहेत आणि ते खूपसे चळवळीशी ते संबंधित आहेत आणि ते आज आपल्या या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आपण आज त्यांच्याशी या विषयावरती चर्चा करणार आहोत. नमस्कार. परवाच एक वक्तव्य होतं आणि त्या वक्तव्यामध्ये लोकप्रतिनिधीनं काही एक वक्तव्य केलं असं तुम्ही तुमच्या निदर्शनास आलं. ते कुठलं नेमकं वक्तव्य काय होतं? प्रभाग क्रमांक 10 याकरता नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी सर्जेपुरा या भागामध्ये सभा घेतली. अच्छा. त्या सभेमध्ये त्यांनी जाहीर सांगितलं का पाकिस्तानी विचाराचे लोक आपल्याला नको आहेत, ते पुढे आले नाही पाहिजे. तर माझं एवढंच म्हणणं आहे, म्हणजे पाकिस्तानी विचारायचे लोक नको म्हणजे कुठल्या जातीवरती त्यांनी आक्षेप घेतला अशा पद्धतीने? आता पाकिस्तानी विचाराचे लोक जर नको म्हटलं तर एक प्रकारे ते थेट मुस्लिम समाजाकडं त्यांचं बोट दाखवण्याचं काम आहे. अच्छा. माझं म्हणणं एवढंच आहे. पाकिस्तानचे विचार नेमकं कोणते? अच्छा. नेमकं हा विचार कुठून आला आणि पाकिस्तानचा आणि भारताचा संबंध कसा, हे चुकीचं आहे. पाकिस्तानला या भारतामधला हिंदू असो मुस्लिम असो तो मानतच नाही. त्यांच्या विचारांना कायम या भारतातल्या मुस्लिम समाजाने विरोधच केलेला आहे. हे आपण सर्व भारताने सुद्धा पाहिलेलं आहे. त्यामुळं ते नेमकं वक्तव्य का केलं हे त्यांनाच माहिती आहे. पण ते एकदम असं माझ्या दृष्टीने ते असं निंदनीय असं वक्तव्य होतं. सद्यस्थितीमध्ये निवडणुकीचं वातावरण आहे, उद्या मतदान होणार आहे आणि मतदानाच्या पूर्वसंध्येला जर अशा पद्धतीची वक्तव्य यायला लागली तर समाजामध्ये त्याचं संदेश एक वेगळ्या प्रकारचा जातो. तुम्ही कशा पद्धतीनं बघता याकडे? खरं तर भारत हा प्रत्येक जाती धर्माचा देश आहे. मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, आमचा आदिवासी असो, मागासवर्गीय असो, प्रत्येक जाती धर्माने हा नटलेला देश आहे. या अशा वक्तव्यामुळं फक्त राजकीय फायदा घ्यायचा, कुठेतरी एक समाज आकर्षित करायचा, आपल्या
लोकांना फायदा होईल, त्यामुळे असं वक्तव्य करायचं एकदम चुकीचं आहे. खरं तर निवडणुकी कशी लढली पाहिजे, तुम्ही विकास कामं सांगा ना, तुम्ही विजन मांडा. जर तुमचे लोक तुम्ही काय प्रतिनिधी उभे केले असेल, त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, ते काय करणार आहे, तुमचं काहीतरी विजन असेल ना, ते लोकांपाशी मांडा ना. हे जातीचं समीकरण, जातीवर जर टीका करून जे राजकारण चाललंय ते एकदम घाणेरडं आहे. एकंदरीत ही जी निवडणूक आहे याच्यामध्ये प्रशासकीय आणि त्याच्यानंतर पोलिसांची भूमिका कशी वाटते तुम्हाला? खरं तर पोलीस प्रशासन हे चांगल्या पद्धतीने काम करते, पण जर असे वक्तव्य कुठे होत असतील तर त्यांनी ते आमदार राहू किंवा खासदार राहू, त्यांनी त्या वेळेस त्यांना दाबलं पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून ज्या वेळेला तिथे शपथ घेतात, संविधानिक शपथ घेतात, शपथ घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना सर्व धर्मीयांचं आदर करणं हे बंधनकारक असतं. आणि अशा पद्धतीनं जर ज्या वेळेला त्यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर सुद्धा अशी जर वक्तव्य येत असतील तर याला काय म्हणायचं तुम्ही? हो ना, लोकप्रतिनिधी हा सगळ्या जाती धर्माचा असतो. लोकप्रतिनिधी म्हणतात कशाला? अहो, या समजा त्यांचा समजा नगर शहराचा मतदारसंघ असेल, आता या मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर मुस्लिम पण त्यांचंच आहे, हिंदू बांधव बी त्यांचेच आहे, मागासवर्गीय त्यांचंच आहे, आदिवासी त्यांचेच आहे, शीख पंजाबी कुठले असतील बिचारे बांधव आपले, हे त्यांचेच आहे ना. प्रतिनिधींनी वास्तविक पाहता कुठल्याच जाती धर्मावरती टीका ही केलीच नाही पाहिजे. हा, जर कोणाच्या मनात जर एखादा द्वेष राग असेल तर तो तुमच्यापर्यंत घ्यावा ना. लोकप्रतिनिधींनी कितीपत त्यांना स्वतःला समजलं पाहिजे का आपण हे काय करतोय, आपण थेट बोललं पाहिजे का, एका समाजाला टार्गेट केलं पाहिजे का, हे चुकीचं आहे ना. लोकप्रतिनिधींचं हे माझ्या नजर तरी हे काम नाहीये. लोकप्रतिनिधीचा विकासावरती त्यांचं आता सध्या स्थितीमध्ये त्यांचं लक्ष आहे की विकास व्हायला पाहिजे म्हणून. आता विकास करत असताना अशा पद्धतीचा विकास करायचा आहे का, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्यांचं जे वक्तव्य आहे की हिरवा गुलाल किंवा पाकिस्तानी समर्थक हे अशा गोष्टीच्या ह्याच्यावरती ते भाष्य करतात असं तुम्ही आता म्हणालात, तर यावरती त्यांचा विकास नेमका कशा पद्धतीने चाललाय असं तुम्हाला वाटतं? आहे का? एक लक्षात घ्या, आमदार साहेबांसोबत जर आपण ते महापौर असताना जरी पाहिलं, 2 वेळा ते आमदार झाले त्यावेळी जर पाहिलं तर त्यांच्यासोबत एक मुस्लिम धर्मीय समाज हा प्रामुख्याने त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून होता. ज्या वेळेस ते महापौर झाले त्यावेळेस मुस्लिम समाजाने निश्चित हिरवा गुलाल खेळले, त्या ठिकाणी त्यांच्या प्रेमापोटी केशरी रंगाचा गुलाल सुद्धा खेळले. तर त्यावेळेस त्यांनी नाही ना पाहिलं, व त्यावेळेस आमदार साहेबांसोबत असा मत होताच ना. आणि माझं म्हणणं एकच आहे का त्यांनी खरं तर विकासाच्याच मुद्द्यावर बोललं पाहिजे, आणि विकास हाच महत्वाचा आहे ना. महानगरपालिकेत जर लोक निवडून गेले, लोकप्रतिनिधी निवडून गेले, तर ते तिथं सभागृहामध्ये काय सांगतील? हिरवा गुलाल, केशरी गुलाल. मग त्यांनी विकास कसा आहे, विकास कुठे आहे? विकास म्हणताना आपण ज्या वेळेला विकासाला शब्द घेतो तर आपलं जे शहर आहे, आपला जो जिल्हा आपण बाजूला ठेवूया, शहर आहे, शहराचा विकास म्हणजे शहराच्या ज्या काही समस्या आहेत, वीज, रस्ते, पाणी, विविध समस्या आहेत, रोजगाराच्या समस्या आहेत, यावरती कॉन्सन्ट्रेट न होता अशा पद्धतीनं जर हा विकास होत असेल तर याला तुम्ही कशा पद्धतीनं बघायला? अहो, फार चुकीचं नाही. वास्तविक पाहता आता समजा निवडणूकमुळं मी आता मला प्रभाग क्रमांक 10 मध्ये जास्तीत जास्त हा स्लम एरिया आलेला आहे. स्लम एरियामध्ये ज्यावेळेस मी स्वतः स्लम एरिया तुम्ही कशासाठी म्हणता? म्हणजे आता नगर शहर आहे आणि नगर शहरामध्ये हा स्लम एरिया म्हणजे कसा? स्लम एरिया म्हणजे बघा, कोटला झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात आहे, गोकुवाडी झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात आहे, आमच्या सरजेपुरा कॅम्प कॉलवर सुद्धा झोपडपट्टीच. म्हणजे तुम्ही असं म्हणणार की हा भाग पूर्णपणे अविकसित आहे? अविकसितच आहे. म्हणजे गेल्या 30-40 वर्षापासून जर समजा आपली नगरपालिका आणि त्याच्यानंतर महापालिका होऊन किती वर्ष झाले आहे? बघा, मी काय सांगतो तुम्हाला विषय, मी माझ्या निवडणूक करता माझी पत्नी निवडणुकीमध्ये उभा आहे, त्या करता काही दिवसांपूर्वी मी कोटला या भागामध्ये पदयात्रा काढली, लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. अहो, अक्षरशः दरवाजासमोर ड्रेनचं अख्खं पाणी रस्त्यावर. म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे म्हणायचं की या ठिकाणी विकास काहीही झाला नाही? अहो, शून्य विकास. स्पष्ट सांगतो ना, विकास हा शून्य आहे. तर माझं एकच म्हणणं आहे, आमदार साहेबांनी
थोडं छान छान एरियामध्ये न फिरता थोडं स्लम एरियामध्ये या ना, तुम्हाला कळन ना आमच्या गटारी कशा चालल्यात, आमच्या ड्रेनेज कसं चालले, लोकांना पाणी नाहीये, पिण्याच्या पाण्यामध्ये दुर्गंधीचा वास येतोय, लोकांना लाईट नाहीये, अंधारात लोक दिवस काढतात. तुम्ही ह्याच्यावर बोला ना, तुम्ही एकदा या ना, जरा चांगला तुमचा भारी सुशिक्षित भाग सोडून या भागात या, त्याच्यावर बोला. हे लोक कसे जगतात, लोकप्रतिनिधीला काय घेणं नाही, तू मुसलमान हिंदू काय आहे. अहो विकास आहे, विकास महत्वाचा आहे. इतक्या घाणेरड्या अवस्थेत आजही लोक जगतात, खूप एकदम वाईट वाटतं. अहो महानगरपालिका आहे आपली, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत नाहीये. खरा वास्तविक पाहता तिथं त्या ठिकाणी विकासच होणं गरजेचं होता. आजही जर लोक उखंड्याच्या जवळ जेवत असतील, उखंड्याजवळ जर त्यांचे घरं असतील, दरवाज्यात जर ड्रेनेजचं पाणी येत असेल, तर कोणता विकास या? खरं तर ह्याच्यावर आमदार साहेबांनी बोललं पाहिजे. हिरवा गुलाल, केशरी गुलाल, हा काय प्रकार आहे? हे चुकीचं आहे. आता आपण यांच्याशी सुशांत म्हस्के यांच्याशी आपण चर्चा केली. 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य आलं, त्याच्यामध्ये हिरवा गुलाल, पाकिस्तानी समर्थक, पाकिस्तानच्या गोष्टी, अशा गोष्टी या 2 दिवसापूर्वी लोकप्रतिनिधी आपले यांच्या म्हणण्याप्रमाणे की लोकप्रतिनिधींना एका ठिकाणी सभा घेतली आणि सभेमध्ये त्यांनी वक्तव्य केलं की हिरवा गुलाल उधळू देणार नाही, फक्त केशरी रंगाचा गुलाल आम्ही उधळू देऊ. तर अशा पद्धतीचं काही त्यांनी वक्तव्य केलं होतं असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याचा त्यांनी या ठिकाणी निषेध पण नोंदवलेला आहे. आणि विशेष म्हणजे आपण शहरामध्ये राहतो आहोत. एक अहिल्यानगर म्हणून एक शहर आहे, पूर्वाश्रमीचं अहमदनगर शहर, आणि आत्ताचं एक 1.5 वर्षभरापूर्वी झालेलं नामकरण अहिल्यानगर. ह्या जो स्थित्यंतर झाल्यानंतरचा आत्ताचा जो प्रवास आहे, याच्यामध्ये जे आपण बघतो तर लोकप्रतिनिधीचं म्हणजे लोकप्रतिनिधी हा शहराचा लोकप्रतिनिधी असतो. तो एका जातीचं फक्त प्रतिनिधित्व करत नाही, तर तो सर्व जाती धर्माचं प्रतिनिधित्व करणारा माणूस असतो. तर त्या ठिकाणी त्यांनी आपलं वक्तव्य करत असताना हे 100% सत्य आहे की जो माणूस पाकिस्तान समर्थक असेल, जो माणूस पाकिस्तानच्या जर खेळाचं जर तो उदो करत असेल आणि पाकिस्तानचं जर कोणी खेळाडू जर जिंकला आणि त्यानं जर फटाकडे उडवत असेल, तर तो कट्टर, तो देशद्रोहीच आहे. त्याचा आम्ही सख्तपणे निषेध करू. पण ज्या वेळेला अशा पद्धतीनं तुम्ही सरसकट एका जाती धर्माला जर तुम्ही टार्गेट करत असाल, तर हे हिंदुत्व, जर तुम्हाला असं वाटत असेल की हे हिंदुत्व आहे, तर हिंदुत्व असू शकत नाही, असं आमचं तरी मत आहे. आता यांनी या ठिकाणी सांगितलेलं पण आहे की तुम्ही हिरवा गुलाल, केशरी गुलाल, पिवळा गुलाल, निळा गुलाल, ह्या सगळ्या गुलालाशी आमचं जवळच आमचं म्हणजे आम्ही त्याला सगळ्यांना मानतो, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आम्ही मानतो. आणि अशा पद्धतीनं जर ही वक्तव्य होत असतील आणि नेमकं 1 दिवस उरलेला असताना अशा पद्धतीची जर वक्तव्य येत असतील, त्याच्यानंतर पोलिसांची अरेरावी, प्रशासनाची अरेरावी, शहरामध्ये झालेलं वातावरण, आता डिस्टर्ब झालेलं वातावरण, विरोधकांना चेपाचेपी, विरोधकांचा आवाज दाबायचा, हे कुठपर्यंत चाललेलं आहे. तर अशा पद्धतीनं जर हे होत असेल, हे घडत असेल, तर याच्यावरती कुठेतरी अंकुश येणं हे गरजेचं आहे. तुमचं अजून तुमच्या मनामध्ये काही आहे का, वक्तव्य काही बोलायचं आहे का? हे पहा, मी बहुसंख्य मुस्लिम समाजासोबत राहतो. ज्या वेळेस जाहीर सांगतो, ज्या वेळेस पाकिस्तान संगत युद्ध होईल, त्यावेळेस बॉर्डरवर हा माझा मुस्लिम समाज प्रामुख्याने असं ना, तुम्ही युद्ध पुकारा, आम्ही तयार आहे. कारण या भारतातला प्रत्येक मुसलमान, या भारताशी एक निष्ठा आहे, हे जाहीर सांगतो. मी त्यांच्यातले राहतो, त्यांचं प्रत्येक असलेली भावना मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. परत एकदा सांगतो, ज्या वेळेस भारत पाकिस्तान युद्ध होईल, या भारतातला मुसलमान बॉर्डरवर निश्चितपणे गोळी खायला पुढे राहिला, हा माझा शब्द आहे. जाता जाता त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आणि एक वक्तव्य त्यांनी केलं की इथला जो मुसलमान हा देशनिष्ठ आहे, राष्ट्रनिष्ठ आहे आणि त्याची राष्ट्रभक्ती या ठिकाणी त्यांनी आपल्या संवादात या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तुम्ही या ठिकाणी आलात आणि न्यूज टुडे 24 साठी ही मौलिक माहिती दिली, ही मुलाखत दिली, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.